ब्रिजभूषण सिंह यांच्या गोंडा जिल्ह्यामध्ये कुस्तीची ज्युनियर नॅशनल स्पर्धा होणार आहे असं कळतंय। ब्रिजभूषण सिंहांवर कुस्तीपटूंनी प्रचंड आरोप केलेले आहेत लैंगिक शोषणाचे। भारतातले जे कुस्तीपटू आहेत साक्षी मलिक आणि या सगळ्यांनी कुस्तीचं थेट या ठिकाणी म्हणजे आम्ही कुस्ती सोडतोय असं सांगितलंय आणि एका बाजूला इतकी टोकाची भूमिका आपल्याला दिसत असताना दुसरीकडे मात्र ब्रिजभूषण सिंह यांच्याच गोंडा जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीने कुस्तीच्या स्पर्धांचं आयोजन केलं जात आहे। साक्षी मलिक हिने आपल्याला माहिती आहे ज्युनियर कुस्तीपटूंकडून तक्रार केलेली आहे की आमचं लैंगिक शोषण केले आणि ब्रिजभूषण सिंह यांच्यावर हे गंभीर आरोप करण्यात आले। या देशात गोंडाशिवाय दुसरी जागा नाही का असा थेट संतप्त सवाल ब्रिजभूषण यांच्या विरोधात लढणाऱ्या साक्षी मलिकने उपस्थित केलाय। पुढारी न्यूजचे नॅशनल न्यूज एडिटर प्रसन्न जोशी सध्या आपल्याशी जोडले गेले। प्रसन्नजी, एकीकडे साक्षी मलिक आणि इतर भारतीय कुस्तीपटू इतके टोकाचे आरोप करतायत आणि दुसरीकडे पुन्हा ब्रिजभूषण सिंह यांच्याच जिल्ह्यात स्पर्धा होत आहेत, पुन्हा एकदा नवीन वाद निर्माण होणार। मोठा वाद निर्माण झालेला आहे, तू जसं आता म्हणालीस तसं, आणि नुसता हा वाद फक्त साक्षी मलिककडनं नाहीये, प्रशासकीय पातळीला आणि रेसलर्सकडनं दोन्हीकडनं हा वाद तयार झालेला आहे। साक्षी मलिक म्हणते की माझ्याला ज्युनियर कुस्तीपटू विशेषतः मुली कुस्तीपटू ज्या आहेत ज्या अंडर 15 अंडर 20 साठी इकडे कॉन्टेस्ट करणार आहेत त्यांच्याकडनं म्हटलं जाते की आम्ही इकडे कसं काय जाऊ नंदगावामध्ये। आणि दुसरीकडे ह्याला आणखी एक प्रशासकीय वळण असं लागलेलं आहे की जे सेक्रेटरी आहेत ज्यांचं नाव आहे प्रेमचंद लोचप, जे वर्ल्ड रेसलिंग फेडरेशनचे भारतीय कुस्ती महासंघाचे महासचिव आहेत, त्यांचं म्हणणं आहे की अशी अचानक घाईघाई स्पर्धा घेताना मला कन्सल्ट करण्यात आलेलं नाहीये, अनेक राज्य कुस्ती फेडरेशन्स आहेत त्यांना कन्सल्ट करण्यात आलेलं नाहीये। त्यामुळे प्रशासकीय पातळीला आणि कुस्तीपटूंच्या पातळीला दोन्ही बाजूला ही स्पर्धा वादात सापडलेली आहे। आणि हे उघड आहे की एक प्रकारे ब्रिजेश यांना स्वतःची एक ताकद दाखवून द्यायची की निवडून आल्या मी लगेच स्पर्धा घेऊन दाखवू शकतो, हे ब्रिजभूषण यांना दाखवून द्यायचं असेल। आणि संजय सिंग हे तर अगदी त्यांच्या खेम्यातलेच मानले जातात, हार तुरे सगळे ब्रिजभूषण यांनाच घातले गेले होते, त्यामुळे आता हा वाद वाढत जाईल असं दिसतंय। जी प्रसन्नजी, धन्यवाद या सविस्तर चर्चेसाठी।